बुलेटच्या चिमण्याच्या पायाला नक्की करायच्या होत्या, त्याच्यामुळे पत्री सरकार आलं होतं सकाळ सकाळ. आल्या मग काय आपल्या चिमण्याला पहिल्यांदा नक्की करायला घेतलं. आपल्याकडे चिमण्या आल्यापासून आज आपण पहिल्यांदा चिमण्याला पाडत आहे नक्की करायसाठी. आमच्या भागात चांगल्या प्रकारे नक्की करायसाठी एकच माणूस प्रसिद्ध आहे, समाधान अंकुशी, पत्री सरकार भवानीनगर. त्यांनी मग काय त्याच्या पद्धतीने सावकाशपणे आपल्या चिमण्याला पाडून घेतला. पाडला की मग आपल्याला त्यांनी पहिल्यांदा नक्कीचा व्हिडिओ घ्या म्हणली. नक्की केल्यानंतर तुम्हाला समजेल काय विषय आहे, नक्की कशासाठी करावं लागते. मग काय त्यांनी पहिल्यांदाच आपला चिमण्या पाडला होता, त्याच्यामुळे त्यांनी व्यवस्थित पद्धतीने आपल्या चिमण्याची नक्की करून घेतली. मग वरनं पेट्रोल ते टाकले नक्या गार पाडायसाठी. त्याच्यानंतर मग काय आमच्या तालमीचा मेन वस्तात आहे, बुलेटला पाडायचा होता खाली. बुलेट काय सहजासहजी पडत नाही, त्याचा काय त्यांना अनुभव आहे. त्यांनी ह्याच्या आधी पण बुलेटच्या आपल्या नख्या केल्यात, तुम्ही आता व्हिडिओत पुढे बघू शकता. बुलेट काय सहजासहजी पडत नाही. बुलेटच्या अंगावर दावे टाकली की बुलेट गोल गोल फिरायला सुरुवात करतोय. एक कमीत कमी 20 ते 25 वेळा बुलेट आपला गोल गोल फिरला असेल. त्यानंतर कसं तरी दावं लागलं, त्यानंतर बुलेटला पाडताना बघा किती त्रास करतोय. पण आपण काय मातीत पाडला होता, त्याच्यामुळे काय अडचण नाही. सावकाशपणे बैल पाडून घेतला. बुलेटला खाली पाडला होता, पण तरी पण बैल आपला किती मस्ती करतोय तुम्ही बघा. कंटिन्यू बैल उड्या मारायला बघायचा. भरपूर वेळ आबादल्यानंतर बैल शांत झाला की बैलाला लगेच आपण बांधून तीन घेतला. बैलाची आपण गेले 1-3 महिन्यापूर्वी पत्री काढली होती. बैल वगाळला होता थोडा पायाला आणि बैल कटनाचा रान लागला कट होत होता. त्याच्यानंतर मग परत आता पत्री बसवायचा निर्णय घेतला होता, कारण खड्याच्या रानाला बैल पळत नव्हता. बैलाची नक्की उगाळलेली, त्याच्यामुळे लगेच त्यांनी काय व्यवस्थित नक्की ती करून घेतल्या. मग काय परत पत्री मारली बैलाच्या पायाला. आपण जी आपल्या बुलेटच्या पायाला पत्री मारली का ना, ती त्यांनी स्वतः घरी बनवलेली आहे. आणि जर भावानं तुमच्या बैलाला कधी पत्री करायची असतील ना, तर अनुभवी माणसाला सांगा, कारण की जर पायाला जर काय अडचण आली ना, तर अख्खा बैल आपला थांबून राहू शकतोय. एकदम काळजीपूर्वक आणि क्वालिटीचं काम असलं आपल्या पत्रीचं झालं होतं. मग काय पेट्रोल टाकलं. तुमच्या बैलाच्या पायाची नक्की करायची असेल तर भावानं एक वेळेस नक्की संपर्क करा, त्यांचा कमेंट मध्ये नंबर देतो. मग काय सगळी पोरं गोट्यावर आलती. तिथनं पुढे ठरलं की आपला नवीन जी तेजा आलाय त्याला आपल्याला टायरला चालवायचा होता. मग काय यशनी ह्यांनी सगळ्यांनी त्याची जुपणी करून घेतली. संग्रामने ओंकारने त्याला पुढे धरला होता ना, यशला बसवला होता माग. मग काय तेजाला एक राऊंड मारून आणला चांगले की 1-1.5 किलोमीटर चालवला होता. आता आपला चिमण्या पण दुसरा झालता. मग आपल्याला एक आदत वासरू पाहिजे होतं, म्हणून आपण आता तेजाला तयार करतोय. मग काय आल्यानंतर तिघांना पण गोट्यात बांधून घेतलं. 2 दिवसापूर्वी आपण फेऱ्याला गेलतो का नाही, तेव्हा आपलं टांग वाकलं होतं, एक चाक थोडस बेंड चालत होतं. मग काय ते आपल्याला सरळ करायचं होतं. गौरवने मग काढून दिले बाहेर आणि मी यश घेऊन आलो त्याला गावात. तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल, एक चाक आहे का नाही थोडस तिरक पळतंय. मग काय टांगा घेऊन आलो होतो. किरण दादा पण आलता, दादानं ओके मध्ये सगळं चेक केलं. मग काय गॅस वेल्डिंगने गरम करून ते सरळ करून घेतलं. गोट्या आल्यानंतर मग काय ते पार्किंगला लावून दिलं मस्तपैकी. त्यानंतर आपले बैल बघा कसे आराम करतात. तर भावानं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.